झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईसह राज्यात गौरी पूजन आज उत्साहात पार पडतंय। कुठे महालक्ष्मी तर कुठे गौरीच्या रूपात माहेरवाशिणी देवीची पूजा करण्यात आली। त्यांच्यासाठी पंचपक्वान्नांचा नैवेद्यही घरोघरी करण्यात आला। अशाच एका घराचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी। आली ग आली गौराई आली, सोन पावलांनी गौराई आली। श्री गणेशाच्या प्रतिष्ठापनेनंतर आता गौराईंचंही घरोघरी आगमन झालेलं आहे। आपण बघू शकतो आज गौरी पूजन आहे आणि उभ्या या गौरींना कशा पद्धतीने सजवण्यात आलेलं आहे। काठापदराच्या साड्या नेसवण्यात आल्यात, सोन्याचे दागिने मोत्याचे दागिने घालून त्यांना नटवण्यात आलेलं आहे। त्यांचा आवडता गजरा असेल, वेणी असेल, नथ असेल, हे सगळं घालून त्यांना सजवण्यात आलेलं आहे। आणि मुख्य म्हणजे विविध फराळांची मेजवानी त्यांच्यासमोर ठेवण्यात आलेली आहे आणि गोड असा पुरणपोळीचा नैवेद्य त्यांच्यासमोर मांडण्यात आलेला आहे। आपल्यासोबत घरातल्या काही महिला आहेत, सासूरवाशिणी आहेत, आपण त्यांना विचारूयात कशा पद्धतीने या गौराईंची तयारी सुरू आहे। भाद्रपद महिन्यात गौराई येतात, त्यांचं आनंदाने स्वागत करतात, त्यांचं पूजन करतात, मनोभावे सेवा करतात, त्यांना गोडधोड नैवेद्य करतात, त्यांच्या आवडीचं नैवेद्य फराळ सगळं व्यवस्थित वेणी ओटी गजरा सगळं तिचं आनंदाने थाटाने करतात आणि घरातलं वातावरण प्रसन्न असतं, उत्साही असतं, आनंद असते आणि सगळेजण मनोभावे तिची सेवा करतात। मला सांगा, घरी गौरी आलेल्या आहेत तर महिला तुम्ही सगळ्या एकत्र आहात, एक छोटासा उखाणा होता। चांदीच्या ताटात सोन्याची केळी, हनुमंतरांचं नाव घेते गौरी पूजनच्या वेळी। आपण बघतो या सगळ्या सासूरवाशिणी आहेत, या घरी आलेल्या एका वर्षानंतर घरी आलेल्या माहेरवाशिणींचा जोरदार पाहुणचार करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनावणेसह दीपाली जगताप, झी 24 तास मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।